तथा शंखस्य भैर्यस्य पन्वानक गोमुखा सहसैवाभ्यनंत स शब्दस्तु मूलो भवता. तथा म्हणजे त्यानंतर शंखा म्हणजे शंख, च म्हणजे सुद्धा, भैरे म्हणजे मोठे नगारे, भेरी, च म्हणजे आणि, पन्वा अनक म्हणजे लहान ढोल आणि तुताऱ्या, गोमुखा म्हणजे रणशिंगी, सिंह सहसा म्हणजे अचानकपणे, यव म्हणजे खचितच, अभ्यहनुन्यंत एकाच वेळी वाजू लागली, स म्हणजे तो शब्द म्हणजे एकत्रित झालेला आवाज, तुमुल म्हणजे भयंकर, अभवता म्हणजे झाला. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतारे आणि रणशिंगी एकदम वाजू लागली आणि त्याचा एकत्रित आवाज हा अत्यंत भयंकर होता. तथा श्वेतेर्हिते महती शंदने स्थितो माधवा पांडवाश्चैव दिव्य शंखो प्रदद्मधु. तथा म्हणजे त्यानंतर श्वेते म्हणजे श्वेत किंवा शुभ्र, हैव म्हणजे घोड्यांनी, युक्ती म्हणजे युक्त अशा, महती म्हणजे एका महान, शंदने म्हणजे रथात, स्थितो म्हणजे स्थित, माधव म्हणजे श्रीकृष्ण लक्ष्मीपती, पांडुपुत्र अर्जुन, च म्हणजे सुद्धा, यव म्हणजे निश्चितपणे, दिव्य म्हणजे दिव्य शंख, शंखो म्हणजे शंख, प्रदद्मधु म्हणजे वाजविले. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले. तात्पर्य, भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखाची तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखाचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखाच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवाच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. जयस्तु पांडुपुत्रांनाम येषाम पक्षे जनार्दना. पांडुपुत्रासारख्या व्यक्तीचाच नेहमी विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते, कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधी एकटी राहत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखाद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाचीच वाट बघत होते. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कोठेही फिरला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्त करू शकतो.